नमस्कार, मी देवयानी पाटोळे. आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व समजून सांगणार आहे. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. हे रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी रचलेले आहे. रामरक्षा स्तोत्र हे एक आध्यात्मिक कवच आहे. ते नकारात्मक ऊर्जा आणि विविध शक्तींपासून आपले संरक्षण करते असे मानले जाते. रामरक्षा स्तोत्रामध्ये अध्याय नंबर 4 ते अध्याय नंबर 11 हे रामाच्या विविध नावानुसार शरीराच्या विविध अवयवांवर लक्ष केंद्रित करते आणि रामाला असे आवाहन करते की हे रामा, तू माझ्या ह्या शरीराचे रक्षण कर. श्री रामरक्षा स्तोत्रातील अध्याय नंबर 4 ते अध्याय नंबर 11 हे तुम्हाला मी आज विस्तृतपणे मराठीतून समजावून सांगणार आहे. त्याचप्रमाणे ते कशा पद्धतीने म्हणायचे आहे हेही मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. अध्याय 4. रामरक्षां पठेत प्राज्ञा पापग्नी सर्व कामदाम शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः. याचा अर्थ असा आहे की एका प्रज्ञावान व्यक्तीने म्हटलेली रामरक्षा ही सर्व पापांचा नाश करणारी आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते. रघुवंशात जन्मलेल्या हे श्रीरामा, तू माझ्या मस्तकाचे रक्षण कर आणि दशरथ पुत्र रामा, तू माझ्या कपाळाचे रक्षण कर. अध्याय 5. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सल. याचा अर्थ असा आहे की हे कौशल्यापुत्र रामा, तू माझ्या डोळ्यांचं रक्षण कर आणि विश्वामित्र प्रिय रामा, तू माझ्या कानांचं रक्षण कर. तसेच विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करणाऱ्या हे रामा, तू माझ्या घ्राणेंद्रियांचं म्हणजे नाकाचं रक्षण कर. सौमित्री वत्सल रामा, तू माझ्या मुखाचं रक्षण कर. अध्याय 6. जिह्वं विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कर्मुकः. अर्थ असा आहे, सर्व विद्या धारण करणाऱ्या हे रामा, तू माझ्या जिभेचे रक्षण कर आणि भरताला वंदनीय असलेल्या हे रामा, तू माझ्या कंठाचं रक्षण कर. त्याचप्रमाणे दिव्यायुध परिधान केलेल्या रामा, तू माझ्या खांद्यांचं रक्षण कर आणि शंकराचं शिवधनुष्य तोडणाऱ्या रामा, तू माझ्या बाहूंचं रक्षण कर. अध्याय 7. करौ सीतापती पातु हृदयम जामदग्नजित मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया. याचा अर्थ असा आहे की हे सीतापती रामा, तू माझ्या हातांचं रक्षण कर आणि परशुरामाला जिंकणाऱ्या रामा, तू माझ्या हृदयाचं रक्षण कर. त्याचप्रमाणे खर नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या रामा, तू माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण कर आणि जामवनाला आश्रय देणाऱ्या रामा, तू माझ्या नाभीचं रक्षण कर. अध्याय 8. सुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभू उरु रघुत्तमा पातु रक्षा कुलविनाशकृतः. याचा अर्थ असा आहे की सुग्रीवांच्या स्वामी रामा, तू माझ्या कमरेचं रक्षण कर आणि हनुमानाच्या प्रभू हे श्रीरामा, तू माझ्या शक्तीचं रक्षण कर. त्याचप्रमाणे राक्षस कुलाचा नाश करणाऱ्या रामा, तू माझ्या मांड्यांचं रक्षण कर. अध्याय 9. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादो विभीषण श्रीधर पातु रामोखिलम बपू. याचा अर्थ असा आहे, समुद्रावर सेतू बांधणाऱ्या रामा, तू माझ्या गुडघ्यांचं रक्षण कर आणि दशमुखी रावणाचा वध करणाऱ्या रामा, तू माझ्या पोटऱ्यांचं रक्षण कर. त्याचप्रमाणे विभीषणाला ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या रामा, तू माझ्या पावलांचं रक्षण कर आणि अशाच प्रकारे हे श्रीरामा, तू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण कर. अध्याय 10. एताम रामवलोपेताम रक्षाम यशकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इथे कवच संपून फलश्रुती सुरू होते. याचा अर्थ असा आहे की रामबलाने पूर्ण असलेली ही रामरक्षा जो पुण्यवान व्यक्ती पठण करेल तो सुखी, आनंदी, विजयी, पुत्रवान, विनयी होईल. अध्याय 11. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभि. याचा अर्थ असा आहे की या वातावरणामध्ये, आकाशामध्ये, पाताळामध्ये किंवा या पृथ्वीवरती जे जीव प्राणी संचार करत असतात किंवा सूक्ष्म रूपामध्ये जे वावरत असतात आणि हे प्राणी ज्या व्यक्तीने रामरक्षा पठण केलेली आहे त्या व्यक्तीला पाहूही शकत नाही. अशा प्रकारची ही रामरक्षा आहे आणि ह्या रामरक्षेचे तुम्ही सर्वांनी पठण करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. शरीराच्या विविध अवयवांवर लक्ष केंद्रित करून ही रामरक्षा कशा पद्धतीने म्हणायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्नी सर्व कामदाम
शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः। कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रे वत्सल। जिह्वां विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः। स्कन्धौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः। करौ सीतापति पातु हृदयं जामदग्नजित्। मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया। सुग्रीवेश कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभु। ऊरु रघुत्तमः पातु रक्षा कुल विनाशकृत। जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः। पादौ विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपु। एतां रामबलोपेतां रक्षाम्य सकृति पठेत। स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत। पाताल भूतल व्योमचारिणश्छद्मचारिण न द्रष्टुमपि शस्ताते रक्षितं राम नामवी। अशी ही रामरक्षा तुम्ही नियमितपणे पठण करा आणि तुमच्या मुलांनाही ती म्हणायला लावा. त्याचा खूप फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये होईल. धन्यवाद.